500ला 3 हा. 100 खाली 100 100ला किती, एक जोर का दोन जोर? हे कसे आहेत हे सोरे? 400 रुपयाचे पाव देतात. 400चे पाव. कशी आहे हो सुरमई मोठी? 1200 हा. याच्यावरनं मला 2013-14ला स्टेट गव्हर्नमेंटचा पुरस्कार मिळाला. भेटलेला? अरे मोठी बात आहे. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. मी साजिद, आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं वेलकम. गाईज, मी इंच्या पहिले ना ऐतवारचं बाजार कोंबल्यात सोयो दाखवलं होतं तुम्हाला पावसात. त्या टायमातला तेवढी दुकानं नाही होती. आणि आज मी आलेलो आहे कोंबल्याच्या बाजारातला. ही मंडणगड तालुक्यातला पडतं, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. तो बाजार आहे ना ह्यो, तो लागलेलं मोठं, कारण की जे पावसातला लागते जास्त दुकानात नसतात. आणि आता लागलेले तो बाजार मोठा असतो. त्याला मी तुम्हाला दाखवत आहे कोंबल्याचं बाजार ह्यो ऐतवारचं संडे बाजार. उम्मीद करताय का तुम्हाला ह्यो पसंत येईल. पसंत लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला विसरू नको. काय जे बघा ह्यो बाजार आहे ना, तो अशी सुरुवात होते. ह्यो मेन रोड आहे जो मंडणगड खेड दापोलीला जाते. इन तीनच्या दोनों तरफ आहेत ना ही दुकानं लागलेली आहेत. हे अशी दुकान चालू होते. जो पहिला आहे तर चपलाचं दुकान आहे. आणि त्या साईडनी चालू होतात तरकारीचे दुकानं. त्याला मी दाखवतो तुम्हाला आज ह्या बाजारातला काय काय आलेलं आहे. ती बघा, हे चपलाचं पहिलंच दुकान आहे. हे बघा कलिंगना पण आलेले आहेत आजच्या बाजारातला. कोकणातची कलिंग मानगावशी आलेली. ह्या साईडला जाऊ त्या ज्यूसवाले होय. हे बघा हे आहेत ना चणे शेंगदाणे आहेत. म्हणजे हास्य आहे ना तरकारीचे दुकानं चालू होतात. हे बघा या सगळे तरकारीचे दुकानं चालू होतात. हे बघा या साईडला पण केली कलिंगण. हे बघा हा ड्रेस. काय दादा तुम्ही कुठनं येत आहो? कुठनं आले आहो? कोंबल्याचे सवा. काय नाव तुमचं? जितेंद्र जाधव होईल तुमचा? भूपेश देवेंद्र जाधव. काय ड्रेस घेऊन आल्या का? 500ला 3. बघा मस्त ऑफर आहे कोंबल्याच्या बाजारात. 500ला 3 टी शर्ट. 500ला 3 हा. हे बघा 500ला 3 टी शर्ट आहेत आणि ड्रेस पण आहेत. 800ला 2 आहे बघा. चप्पल आहे 100 रुपये. हे बघा 100 कसे? 100 खाली 100 100ला किती, एक जोर का दोन जोर? 100ला एक जोड. हे बघा 100 रुपये में भरेला चप्पल आहे. अगला कोंबल्यातला. आणि आपले दोस्त आहेत ना हाय आहेत हजरत. हा पण चप्पल का तुमचं काय भाव? 100 रुपया 150 रुपया भाईजान. काय नाव, क्या नाम आपका? निमन महाड़ थे महाड़ से? हाँ जी. माशाल्लाह. 350 का चप्पल 150 में. 350 का 150 में? हा 150 में एकदम. बघा काय ऑफर ठेवले नाही. काल तर खैरियत आहे ना. काय नाव तुमचा? अभिषेक हसन वेसवी. वेशवी शे. आणि काय आज घेऊन आल्या बाजारातला? 30 रुपये. हे माशाल्लाह. हे बघा सामान बघा म्हणजे हर एक चीज आणलेलं आहे. छोटासा पण जबरदस्त दुकान. आणि आमची पोर घेते आहे. बाबा क्या लेने का है? नील पेंट हवे देता. ऐसा नेल पेंट पाहिजे. हा आणि आपले दोस्त आहेत का हिने हा बाजारातला असतात. मंडणगड कोंबला हिने आपला देवाडला पण जातो ना पुरा इकडे. चला मी दाखवतो हर एक दुकानात जाऊ आपण बघू काय येतं. हाय बासना आणि करई आहेत. हे बघा हाय आहेत ना कानाचे विनाचे आहेत म्हणजे बायकांसाठी. हे बघा बाजारात आहेत ना हे चीज मोप बघायला मिळतात. फ्रूटवाले लागलेले आहेत. माशाला मोप बेस्ट फ्रूट लागलेलं आहे. केली पपया. हे बघा हाय आहे ना बासना आहेत.
आहेत ना दोन्ही तरफ बघा, दोन्ही साईडला आहे ना सुक्का मावरा लागलेला आहे. आणि आता हा बाजारातला आहे ना सुक्का मावरा येतात म्हणजे ड्राय फिश. हे बघा हे आहेत बोंबील आहेत, बगे, आंबार आणि कोली. चला आपण त्यांना हटको आता काय भाव आहे तर. बगी कशा आहेत? 100 पाव. आणि बोंबील 200 पाव. आंबार कोलिमचा काय भाव? यायचा तर कुठनं आला तुम्ही? मंडणगडच्या. हे बघा मंडणगडच्या. तिने सोरे याने हे आपले हरणाईवाले आहेत ना आलेले आहेत पाजसशी. आणि आपले चांदा फोपा आहेत ना त्यांच्या गावाशी आलेले आहेत. काय हो सोरे कसे आहेत? हो 400 आणि 500ला. हे कसे आहेत हे सोरे? 400 रुपयाचे पाव देतो. 400चे पाव. हा आणि हे बघा हाय आहे ना बघा किती माशाला बोंबील कोलिम. हे बघा कोलिम आहे, हाय बोंबील आहेत. आणि सुरमई कशी आहे मिठाची? 1 रुपयाची सुरमई आहे. किती? 500चा एक पीस. हा हे बघा बांगडे पण आहेत. हे बघा हया पण आहे ना सुक्का मावरा आहे. बघा मंदीला पण आहेत. मग तुम्ही कुठनं आले आहो? पाजाशी का काय? त्यांच्याच गाववाले. हा बोंबील कसे आहे तो सोरे आंबार बोंबील? बोंबील 150ला पाव, आंबा 150ला पाव, सोरे 400ला पाव. 400ला पाव. हा हे बघा हे बघा हया पण आहे ना दाखवत आहे सगळी घ्यायला आलेली आहेत. म्हणजे हे पुढे लाईन आहेत ना सुक्या मावऱ्याचे. तेव्हा हे पण मंदीला आहेत बोंबील कोलिम आहे. आणि सुक्का मावरा ह्या टायमातला आहे ना माशाल्लाह मोप मिळते. बघा सगळ्या इकडचा भाव आहे ना आत्ताची दुकानं लागलेले आहेत सगळ्यांचा भाव सेम आहे. सुक्या मावराचा भाव आहे ना सगळ्यांचा सेम आहे. हे बघा सगळ्यांचा भाव सेम आहे. ह्या साईडला पण बघा सुरमई. ही सुरमई मोठी हटकूया कशी कशी आहे हो सुरमई ही मोठी? 1200. हा ही किती किलोची असेल? ही 1.5 किलोची. हा बघा 1.5 किलोची आहे सुरमई. बाराशे बोलून 1000ला देतात. चला आता आपण त्या साईडला जाऊया. हे बघा आता आहे ना आपण सुक्का मावरा दाखवला. ही वल्ला मावरा आहे बघा कुंबल्याच्या वाट. कसे हो कोलबी वाटा? 100 रुपये वाटा आहे. हा आणि ही ते पण समजा 100 रुपये कुठला पण घे. 100 रुपये पूर्ण वाटा आहे. आणि कुठनं आला तुम्ही? हरणाई? सगळे हरणाईवाले आलेले आहेत सगळे. बघा या साईडला पण आहे मुशी आहे. हे बघा बघा ह्या साईडला आहे ना दोन्ही साईडला पुरी तरकारीची दुकान आहे. कसे काय भाऊ कुठनं आल्या? आम्ही इथलं कुडावळ्यातलं. काय नाव तुमचं? एकनाथ बाबू मोरे. हा असं काय घेऊन आला हो? काय माठ मुळा सगळं गावठी भाजी आहे. गावठी भाजी तुम्ही करता काय शेती? कशी आहे माठाची? 20 रुपये जुडी, 50ला 3 आहे. 20 रुपये जुरी. हा 50ला 3. हे बघा सगळं आपला कोकणातची. सकाळी म्हणजे काल संध्याकाळपर्यंत शेतात होते. काल संध्याकाळ पावता. संध्याकाळी हे करून आज इकडे बाजारात ताजं ताजा एकदम. बघा ताजं आणि विषमुक्त आहे. बरोबर आहे. आणि कैसा माहिती आहे आजच्या येण्यातला ऐसा आहे काय मुंबईवरून आल्यानंतर ती केमिकलची घेतो बरोबर नाही. आणि आपल्या कोकणामध्ये एकदम हां शेती करतोय. हां 2 रुपयाची म्हणजे 5 रुपयाला 3 जोड्यांपासून धंदा केलेला आहे. असं. हा आणि
आज 300-350 लोकांची संघटना चालवते. अरे आज बाप या भाजीच्या याच्यावरनं मला 2013-14ला स्टेट गव्हर्नमेंटचा पुरस्कार मिळाला. भेटलेला अरे मोठी बात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते त्यावेळेला. असं असं राज्यपाल वगैरे यांच्या उपस्थितीत आम्हाला पुरस्कार मिळाला 2013ला. लई भारी आज लई भारी. दापोली तालुक्यामध्ये आम्ही 350 लोकांची शेतकऱ्यांची संघटना आहे केली. हां कारण याचं कारण एवढंच आहे की आज इतकं विषारी सगळं जीवन झालेलं आहे बरोबर आणि ते विषमुक्त कसं करता येईल याकडे आमचं लक्ष आहे. आमची 3.5 म्हणजे दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी मीटिंग असते. सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही एकत्र घेऊन बाजारात काय आता गरजेचं आहे आणि आपण कसं दिलं पाहिजे लोकांना बरोबर आहे ते बरोबर. त्याच्याकडे आमचं लक्ष पूर्ण आहे आणि ते करणार आहोत. कारण भविष्यात आज आपण फॅमिली डॉक्टर जसं म्हणतोय तसं फॅमिली शेतकऱ्याची गरज आहे. बरोबर ते आहे प्रत्येक कस्टमरला करावं लागणार आहे. कारण आपण काय खाणार आहोत हे आपल्याला माहीत नाही आहे. विषारी आहे, विषमुक्त आहे किंवा काय आहे हे हो. समजणार नाही. परंतु आज आणि भविष्यात शेतीला दिवस चांगले येतील. शेतकऱ्याने शेती करावी, शहराकडे न जाताना आहे ना त्यांनी आपल्या शेतामध्ये राहून आपली शेती टिकवावी एवढंच माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. आज आम्ही माझी स्वतःची 5 एकर जागा आहे, स्वतःची नर्सरी आहे आणि या शेतीतनं मुलंही कुठे आहे चांगली- नर्सरी? ही कुडावळ्यामध्ये कुडावळे दापोली तालुक्यातील कुडावळे गाव आहे माझं. हां हां ते आहे आणि या शेतातून मुलं सुद्धा ॲग्रिकल्चर सगळे शिकत आहेत. असा नोकरीतून हे काय मला भरपूर प्रकारची भाजी असते माझ्याकडं. मिरची 2-3 प्रकार आहे, तोंडली आहे, स्वतःचं पडवळ, भेंडी आहे, स्वतःचं बियाणं आहे आमचं स्वतःचं. बरोबर चांगलं आहे. बाजारात सुद्धा आज आम्ही गेलो तरी लोक आम्हाला नुसतं बघितलं तरी आमच्याकडनं आमचा शेतीमाल घेऊन जातात. आम्हाला खूप समाधान आहे याच्यामध्ये. धन्यवाद हा एवढं आम्हाला थोडीमध्ये तुम्ही माहिती दिल्याबद्दल. की लोकांपर्यंत माहीत व्हायला पाहिजे. नाही खूप शेतकरी वाचला तरच आपलं बरोबर आहे. ती जरी नोकरी केली, पैसा जरी जास्त, बरेच लोकांकडे पैसा असेल परंतु खायला जर अन्न चांगलं नसेल तर उपयोग काही शून्य आहे ना. बरोबर आहे. शरीर चांगलं पाहिजे आपलं. धन्यवाद तुमचा. थोड्यामध्ये माहिती लोकांपर्यंत माहीत पोचायलाच पाहिजे. गेली 3-4 वर्षापूर्वी ना असं हे जाणवायचं की कपडा घेताना लोक कमी करत नाही, सोनं घेताना लोक कमी करत नाही. पण माझ्या निदर्शनात जे आलं, भाजी घेताना फक्त त्याची दर करतात लोक. हो हे ही कृपया करू नये. कारण समजून घ्यावी भाजी हा विषय पिकवताना जाम त्रास असतो. कारण आज त्याला जसं म्हणजे रात्रंदिवस त्या शेतामध्ये, मी स्वतः शेतामध्येच राहतो आहे आणि ग्राहकांना एवढंच सांगू शकेन की आपण जे उपजीविकेच्या साधनासाठी आपण जेव्हा खरेदी करायला जातो तेव्हा फार रिस्क करू नये शेतकऱ्याकडं. एवढंच माझं म्हणणं आहे. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा पण आहे ना छोटासा तरकारीचं दुकान आहे. आणि कुठनं आल्या हो तुम्ही? कुठनं आल्या? कोंबल्यावालेच हा? तुमची बायकोची गावाली. अच्छा काय? बघा आता आहेत ना आपले फॉलोअर्स आहेत. होतात मी तुमचा व्हिडिओ बघलो होतो. काय दादा कसे काय बरे आहेत ना? म्हणजे काय नाव आपला? माझं नाव सागर बाळासाहेब जाधव, असं कुठनं तुम्ही? कराड. कराडवरून येतो हा? असं आहे बघा, कराडवरून एवढे लांबशे आलेले आहेत. आणि कुठल्या मंडंगरमध्ये पण येतं का? मध्ये पण येतो बुधवारी. असं इकडं रविवारी इकडे. इथे रविवारी. आज जरा मार्केट एकदम शांत आहे जरा. शांत आहे हा? बघा होतात मार्केटिनी दर आयतवार, 50. संडे इनी आपलं बुधवारची बाजारात लागते मंडणगडला. तर दोन्ही बाजारातल्या आवऱ्या लांबशी येतात. आणि कराडचे आहेत. काळा इबीत लावतो ये. हे आमचे माऊली. असं का? आणि काय भाजीचा भाव काय आहे? कोबी बिबीचा? कोबी वेळ स्वस्त आहे, 30 रुपये किलो. टमाटे 30 रुपये किलो. तांबाटी पण 30 रुपये किलो आहेत हा? पावटे पण आहेत पावटे 50 रुपये, मटर 50 रुपये, 40 रुपये. माल बघून आहे. ना, पण माल एकदम तुमचा चांगलाच वाटतो. नाही चांगला आहे, खरंच माल आपला फ्रेशच असतो. तर दिसायलाच एकदम भारी वाटतोय. बघा आणि माशाला वगैरे दोघांचे आहेत ना, हे मला वाटतं दोघं भाऊच आहेत. आणि दोघांच्या इथं तरकारी आहे ना मोप जबरदस्त आहे. बघा एकदम फ्रेश तरकारी आहे. कांदे आणि बटाटे ते आपण हटकू आजचा पण भाव. वय कसे आहेत बटाटे? किती? 50ला 2 किलो हा बटाटे. आणि कांदे 50ला 2 किलो. कसे आले तुम्ही? अच्छेच काय लोकल? आमचं इथं मंडणगडमध्ये. मंडंगरमध्ये. काय नाव तुमचा? संदीप लसूणवाले हा? लाईक करतो. हो हो. आणि काय खोबरा पण आहे? हे पण तुमचाच आहे काय?
कशी आहे लसूण कशी आहे? 50ला पाव किलो आणि ती 80ला पाव किलो. 50ला आणि 80ला हा. ही छोटी आहे 50. हा असं असं. दिवसाने एकदा येतो इथं, रविवारी बाजार भरतो आमचा. हां, आणि मंडणगडमध्ये बुधवारी. बुधवारी. मंडणगडमध्ये पण असता का तुम्ही? बघा मंडणगडला पण असतात. हे बघा भाजी इनी आहे ना, स्ट्रॉबेरी पण आहे, इनी बोरा पण आहेत हा. इनी ही आमची सुबू. कशात जाम हो? 50ला अर्धा. आणि तुम्ही कुठले हो गाव? हा हे बघा हाय आपण आहेत तरकारीवाले. काय दादा नमस्कार. नमस्कार दादा. काय नाव आपला? माऊली. माऊली कुठनं आल्या हो? वाई. वाय हा वाय सातारा. हां. बघा वाय साताऱ्यावरून आले. दर रविवारी येतं का इथं? हो. इन मंडणगडमध्ये बुधवार. येतं का तिथं पण? हा मंडणगडला पण येतात. हे बघा तरकारी बघा एकदम फ्रेश आहे. गाजर कसे आहेत? गाजर 50ला किलो. 50ला किलो हा. हे बघा 50ला किलो आहेत. आणि मसाले घेऊन पण आहेत. हे बघा मसाले आहेत. काय तरकारी आहे. गन्ना ज्यूस फ्रेश एकदम. काय हो भाऊ कसे काय बरे आहेत ना? गन्ना ज्यूसवाले मंडणगड. इने बघा आहे ज्यूस पितात. कसा आमचा ज्यूस? एक नंबर ना, एकदम थंडगार. गाइज ह्यो तुम्हाला मी छोटंसं व्हिडिओ दाखवलो आणि आपलं व्हिडिओ हायास एंड होतं आहे. इन्शाल्लाह उम्मीद करताय की ह्यो तुम्हाला व्हिडिओ आहे ना छोटंसं कुंभलाच्या बाजाराचं संडे बाजार ह्यो तुम्हाला पसंत येईल. रोडाला एकदम टच ह्यो बाजार लागते. गाइज उम्मीद करताय की ह्यो व्हिडिओ तुम्हाला छोटंसं संडे बाजार कुंभलाचं पसंत आयलो असेल. आपल्या चॅनल नवीन असलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला विसरू नको. मिळूया इन्शाल्लाह नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन लोकेशनसोबत. अल्लाह हाफिज.